बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा रावण हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे। शाहरुखने सध्या आपली सगळी ताकद रावणच्या प्रमोशनसाठी लावलेली आहे। या चित्रपटामध्ये शाहरुख एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारतोय। शाहरुख साकारत असलेल्या भूमिकेसाठी त्याला आवश्यकता होती ती फिटनेसची आणि त्याला हे फिटनेसचे फंडे शिकवलेत गेली 12 वर्ष सातत्याने शाहरुख सोबत काम करणाऱ्या प्रशांत सावंत या त्याच्या मराठमोळ्या फिटनेस ट्रेनरना। शाहरुखला रावणसाठी नेमकं काय काय करावं लागलं हे समय मुंबईला सांगितलंय दस्तूरखुद्द प्रशांत सावंतनं आणि त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। आज आपण आहोत अशा एका व्यक्तीबरोबर जो व्यक्ती फिटनेसचे फंडे शिकवतो। घाबरू नका, आपण फिल्म बद्दलच बोलणार आहोत, पण अशा एका चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत जो चित्रपट प्रदर्शना अगोदरच सगळ्यांच्या चर्चेमध्ये आहे। शाहरुख खान अर्थात बॉलिवूडचा किंग खान याचा एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावरती ज्याचं नाव आहे रावण आणि या रावण चित्रपटासाठी शाहरुखला ज्यानं फिटनेसचे फंडे शिकवलेत तो प्रशांत सावंत आपल्यासोबत आहे। मी स्वागत करतोय प्रशांत, समय मुंबईमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आणि प्रदर्शित होतोय रावण लवकरच। काय सांगशील, शाहरुखचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलंयस, कसा होता अनुभव, काय सांगशील? ऍक्च्युली शाहरुख खान हे त्यांना मी 12 वर्षापासून ट्रेन करतो। ओम शांती ओम मध्ये पण त्यांना ट्रेन करून झालेलं आहे आणि हे आमचं नेहमीचं रुटीन आहे वर्कआउट। याच्यामध्ये ऍक्च्युली रावण आम्ही 1.5 वर्षापूर्वी प्लॅन केलेली सिनेमा आहे आणि रावणमध्ये त्यांनी मला ऍक्च्युली त्यांचा ब्रीफ होतं की त्यांना सुपर हिरोचा रोल त्यांना करायचा आहे आणि सुपर हिरोसाठी कोणत्या प्रकारचं लुक आहे। आम्ही ओम शांती ओम आधी केलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी बॉडी बनवली होती। सेकंड त्यांनी मला सांगितलं रावणमध्ये मी सुपर हिरो आहे। मग त्याच्यानंतर मग माझा जो काय अभ्यास होता तो मी बसून जे सुपरमॅन आहे ते एक्समॅन आहे ते सगळे मी त्यांचा रेफरन्स घेऊन कोणत्या प्रकारची त्यांना बॉडी त्यांच्यावरती सूट होईल त्याप्रमाणे आम्ही हा लुक डेव्हलप केलेला। जीवन कशा पद्धतीनं तुला वर्कआउट करावं लागलं? 12 वर्षापासून तू काम करतो आहेस शाहरुख बरोबरती, पण रावणसाठी म्हणून काही वेगळं शाहरुखच्या बॉडीमध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागले का? कशा पद्धतीनं काय करावं बॉडीमध्ये? म्हणजे ऍक्च्युली त्यांची जी बॉडी आहे तिची बॉडी वेगळ्या प्रकारची बॉडी आणि ती ऍक्च्युली ना सुपर हिरो सारखी नाहीये। पण मला माझ्याकडे हा सगळ्यात मोठा टास्क होता की त्यांना सुपर हिरो म्हणून दाखवायचं। सो ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय होतं की सुपर हिरो आहे, पूर्ण दिवस शूटिंग, त्याच्यामध्ये केबलवरती पूर्ण टाइम त्यांना हँग करायचं होतं। ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांना मला त्यांची बॉडी जी आहे ती थोडी एक्स्ट्रा डेव्हलप करायची होती। त्यामुळे त्या स्ट्रेट त्याच्यानंतर त्यांना मध्ये शोल्डर इंजुरी झालेली होती। शोल्डर इंजुरीमधून जस्ट रिकव्हर केलं होतं आम्ही त्यांना आणि त्याच्यानंतर हा इमिजिएटली पिक्चर चालू करायचा होता। तो त्या मूवीमध्ये आम्हाला हे दाखवायचं होतं की हा सुपर हिरो आणि त्यांना पूर्ण दिवसाचं शूटिंग हे सगळं लक्षात ठेवून त्यांची स्ट्रेंथ ट्रेनिंग होती। ऍक्च्युली त्यांची जी स्ट्रेंथ होती ती मी वाढवलेली आहे। त्यामध्ये आम्ही सोबत 50 पुशअप्स 50 पुलअप्स ह्या काय गोष्टी ज्या होत्या त्या इंटरनॅशनल काइंड ऑफ ट्रेनिंग मी त्यांना देऊन त्यांना मोर त्यांचे बॉडी वेट त्यांच्या टोटल स्वतःचा बॉडी वेटच्या वर्कआउट्स मी त्यांना दिलेले होते। मेहनतीच्या बाबतीमध्ये जरी तू फिटनेस ट्रेनर असलास तरी सुद्धा शाहरुख स्वतःवरती कशा पद्धतीनं मेहनत घेत आहेत त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून होत्या। शाहरुखचं एक बिहेवियर आपल्याला सांगता येईल, कशा पद्धतीनं असतं तो फिटनेस ट्रेनरमध्ये तुझ्यावरती विश्वास टाकल्यानंतर कशा पद्धतीनं वागायचं? आता सगळ्यांनाच माहिती आहे शाहरुख खान म्हटले की जेव्हा मेहनत होते तेव्हा ते कधी पाठी हटत नाही। शाहरुख खान हे व्यक्ती जशी आहे जी म्हटलं की एकदा काय ठरवलं करायचंय मग ते करूनच राहतं। 12 वर्षापासून आमचं ट्युनिंग आहे आणि कधी पण आता आम्ही वर्कआउट जरी करायचो पूर्ण आमच्या शूटिंग नंतर आम्ही ऍक्शन सिक्वेन्स शूट केल्यानंतर आम्ही वर्कआउट करायचो रात्री
एनर्जी जी माणसाची मी असते त्या टायमाला त्यांची ती एनर्जी जी होती जी सकाळी असायची तीच रात्री तेवढीच एनर्जी असायची. ह्याप्रमाणे जर कोणी सपोर्ट करतं तेव्हा मग रिझल्ट 100% असतात. निश्चितपणे एक व्यक्ती म्हणून शाहरुख खान बद्दल काय सांगशील? कशी व्यक्ती आहे एक सर्वसामान्य, कारण नेहमी उत्सुकता असते पडद्यावर दिसणारा आणि किंग खान म्हणून जो ओळखला जातो ती व्यक्ती कशी आहे? तू जवळ राहिलायस 12 वर्ष, काय सांगशील? शाहरुख खान ही व्यक्ती ऍक्च्युली खूपच आता मी काय माझ्याकडे शब्द नाही सांगायला, पण ऍक्च्युली माझ्या आता ते मोठ्या भावासारखे आहेत आणि मला अजूनपर्यंत त्यांनी फॅमिली मेंबरसारखे ट्रीट करतात. कधी पण वेलकम असतो. तो मला म्हणजे मी असं मला वाटत नाही की मी कोणाला ट्रेन करतो. मला असं वाटतं की माझ्या घरीच मी कोणाला तरी माझ्या मोठ्या भावालाच बोलतोय किंवा मी मला काही ऍडवाइस पाहिजे असेल तर ते कधी पण माझ्यावर बसते. तर ह्या गोष्टी आमच्या ऍक्च्युली घरचं रिलेशन आहे. सांगू शकत नाही मी की व्यक्ती म्हणजे कधी कोणाला पण कोणाला मदत पाहिजे असेल तर पहिले ते धावून जातील. कधी कोणाला काय काम असेल तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मायने होतात. गेली 12 वर्षापासून तू शाहरुख बरोबर ती काम करतो आहेस. मुळात एंट्री कशी झाली, शाहरुख बरोबर ओळख कशी झाली, तिथपर्यंत पोहोचलास कसा? शाहरुख खान बरोबर म्हणजे आम्ही इथं बँड्राच्या आम्ही एका जिममध्ये काम करायचो. तिथे शाहरुख खान एक्सरसाइज अशोका हा मूवीसाठी ते तयार होते आणि मी प्रॉब्लेम होता तेव्हा ते त्या एक्सरसाइज करायला शिकायला आलेले. त्यांना माझं ट्रेनिंग आवडलं. मग त्यांनी मला सांगितलं की आपण चालू करूया. तेव्हापासून माझी त्यांच्यावर जर्नी चालू झाली. बऱ्याच वेळेला ना गैरसमज खूप असतात लोकांमध्ये. म्हणजे ज्यावेळेला रसिक चित्रपट पाहतात आणि ज्यावेळेला हिरोची बॉडी आणि सगळं पाहतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की अरे नाही हे कॅमेरावर कसेल रे, एवढे कुठं काय करतात, एवढं काय असतं का? तर ते गैरसमज जे आहेत ते दूर करायचे असतील तर तू काय सांगशील रसिक प्रेक्षकांना? ऍक्च्युली काय असतं जी आता मी गेली 12 वर्ष ऍक्टर बरोबर बरेच ऍक्टर बरोबर काम करतोय. मला माहिती आहे की आता केवढे हार्डवर्क ते करतात. 12 तास उन्हामध्ये उभे राहतात. मग त्यांना त्याच्यानंतर एक्सरसाइज करायची असते. आता केवढंही ते अचीव करतात. आता हे दिसतं कॅमेरामध्ये हे सगळं टेक्नॉलॉजी, पण तुम्ही तेवढी टेक्नॉलॉजी आतमध्ये डीपली जाऊन करू शकत नाही जेवढी असते. काहीतरी असावंच लागतं. त्याच्यामध्ये ते लोक त्यांची मेहनत खूप असते. त्याच्यामध्ये ती टेक्नॉलॉजी एवढी नाही आहे की तुम्ही सगळं रिअल दाखवू शकता आणि इंडियामध्ये एवढी नाही आहे. एक मराठमोळा मुलगा आहेस आणि बॉलिवूडच्या एका किंग खानला तू ट्रेन करतो आहेस गेली 12 वर्षांपासून. एक कॉम्प्लेक्स असतो की हिंदीच्या भानगडीत पडण्यात मराठी मुलांना थोडासा कॉम्प्लेक्स असतो की नाही यार हिंदीवाले म्हणजे काहीतरी मोठं असतं. त्या बाबतीत काय सांगशील? असं मला तरी कधी वाटलं नाही, पण आय थिंक जर ज्यांना अशी गैरसमज असेल त्यांनी असू नये. कारण की आता आपण सगळे मिळून काम करणारे आहात. हिंदी चित्रपट पण मराठी पण बघतात सगळे. आय थिंक आपण सगळीकडे काम करून आपण खुश असलं हे आपण खुश असायला मला असं वाटतं की असं म्हणजे हा गैरसमज कोणाला असं नाही की हिंदी चित्रपटाच्या ऍक्टरला तेवढं ट्रेन करायला नको. आय थिंक ट्रेनर आहे आमचं जे मला हीच खुशी होते की मी जेव्हा कोणाला ट्रेन करतो तो एंड ऑफ द डे जेव्हा मी घरी पण जातो तेव्हा मला असं वाटतं की मी कुठे ना कुठे काही ना काही जेव्हा मी कोणत्या व्यक्तीला मी काही तऱ्हेने मदत करतोय की त्यांच्या फिजिकल फिटनेसमध्ये माझ्यामुळे काही ते फिट होऊन पुढे काही चांगल्या गोष्टी करतात हा आनंद मला होतो. त्याचप्रमाणे आता सगळ्यांनी असं जर घेतलं तर आय थिंक बऱ्याच फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काही मोठ्याच गोष्टी होतात. रावण चित्रपटाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर रावण चित्रपटाच्या बाबतीमध्ये अशी एखादी खास काहीतरी घटना घडली असेल किंवा आठवण या चित्रपटाच्या निमित्तानं किंवा फिल्म शूट करत असताना म्हणा किंवा शाहरुखच्या बाबतीमध्ये असं काय असेल तर सांग. रावण चित्रपट हा आमच्यासाठी खूपच म्हणजे स्पेशल आहे ऍक्च्युली. इन द सेन्स खूप मेहनत केलेली आहे याच्यावरती. खूप नवीन गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये. आता आठवण त्याच्यामध्ये ऍक्शन्स मी अजूनपर्यंत आपल्या इंडियामध्ये या प्रकारच्या ऍक्शन सिक्वेन्स बघितले नव्हते. तर मला पण हा नवीनच एक्सपिरियन्स होता. सगळ्या गोष्टी आम्ही दोघं जेव्हा बसून बसायचो तेव्हा आम्ही दोघं एक्सायटेड व्हायचो ह्या करायचं. आम्ही नवीन एक फाईट मास्टर बोलवलेले US वरून जे अन्नावला शिकवायचे. सो आम्ही त्यांना भेटायला पण खूप एक्सायटेड असायचो की अरे आम्हाला काही नवीन शिकायला मिळतंय आपण काहीतरी नवीन करतो. तर हा आमचा एकदम खूप आमच्या म्हणजे एकदम जवळचा सिनेमा आहे आमच्यासाठी. आम्ही बरेच सिनेमा केलेत पण हा
आमच्यासाठी खूप जवळचा सिनेमा. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच समय मुंबईशी बोलल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.